अशोक खरात प्रकरणानंतर आता राज्यातील एका भोंदूबाबाचे कारनामे समोर येत आहेत। अशाच स्वतःला संत बाळूमामांचा अवतार आणि दत्तभक्त म्हणून मिरवणाऱ्या करमाळ्यातील मनोहर भोसले या भोंदूला पेट्या ठोकण्यात आल्यात। 4 गंभीर गुन्हे असूनही आपली भोंदूगिरी सुरू ठेवणाऱ्या या पंढरपूरच्या भोंदूचे कारनामे नेमके काय आहेत पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। एका महिला भक्ताच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावरती बलात्कार केल्याप्रकरणी सोलापूरच्या करमाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता। या प्रकरणामध्ये तो जामिनावरती बाहेर आहे, परंतु त्यानंतर त्याची भोंदूगिरी अजूनही सुरू आहे। त्यानंतर पोलिसांनी त्याला फसवणूक प्रकरणी ताब्यात घेतले। या भोंदू भोसले याला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून अटक केली आहे। माहितीनुसार भक्तांकडून पैसे उकळल्याप्रकरणी कुरुडवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि त्या अनुषंगाने या भोंदू भोसलेवरती ही कारवाई करण्यात आली। हा भोंदू मनोहर भोसले इंदापूर तालुक्यातील लासूरणे गावातला मूळचा रहिवासी आहे। एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार डीएडच्या परीक्षेमध्ये नापास झाल्यानंतर आठवडा बाजारामध्ये सुके बोंबील विकून तो उदरनिर्वाह करत होता। मात्र एक दिवस तो अचानक गायब झाला, पण काही वर्षांनंतर तो परतला। तो थेट आपल्याला संत बाळूमामा प्रसन्न असून त्यांचा आशीर्वाद असल्याचा दावा त्यानं केला। करमाळा तालुक्यातील उंदरगाव परिसरामध्ये त्याने स्वतःचा मठही थाटला होता। मनोहर भोसले याचा करमाळा तालुक्यातील घोटी या ठिकाणी आलिशान आश्रम आहे। हे आश्रम जवळपास 27 एकर मध्ये आहे। तसेच कर्नाटकातील गाणगापूर येथे मठ आणि मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी अनेक बडे नेते मंडळी, राजकीय नेत्यांची वर्दी व्हायची। बाबाला भेटण्यासाठी 11,000 रुपयांची फी घेतली जात असल्याचाही दावा यावेळी करण्यात आलाय। या ठिकाणी तो मोठी रक्कम घेऊन भविष्य सांगतो, मार्गदर्शन करतो, तसेच अडचणी असलेल्या लोकांच्या समस्या सोडवण्याचे उपाय सांगून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळतो। त्याच्याकडे अनेक बड्या व्यक्तींचा राबता असतो। काही प्रसिद्ध राजकीय नेत्यांच्या, आमदार, खासदार, बडे उद्योजक, शिक्षण सम्राट अशा अनेकांच्या तो संपर्कात असल्याचे फोटो देखील व्हायरल झाले होते। यापूर्वी 2021 मध्ये देखील बारामतीतील एका युवकाच्या वडिलांच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन थायरॉइड कॅन्सर बरा करतो असे सांगून बाभळीचा पाला आणि भंडाऱ्याच्या नावाखाली त्यानं 2.5 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केली होती। तसेच एका रिअल इस्टेट एजंटकडून त्यानं विधिवत पूजेसाठी या भोंदू मनोहर भोसलेनं 50,000 रुपये घेऊन त्याची फसवणूक केल्याचंही प्रकरण समोर आलं होतं। एवढंच नाही, या भोंदू भोसलेचं नवी मुंबईतील एक धक्कादायक कनेक्शनही समोर आले। पंचतारांकित हॉटेलमध्ये दरबार भरवत VIP साठी तब्बल 51,000 रुपयांची फी आकारली जात असल्याची ही माहिती समोर आली आहे। तसेच एका महिला भक्ताच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिच्यावरती बलात्कार केल्याप्रकरणी सोलापूरच्या करमाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या फसवणूक आणि गुन्हेगारी प्रकरणांमुळेच पोलिसांनी त्याला आता ताब्यात घेतले आहे। मनोहर भोसले याच्यावरती यापूर्वीही 4 गुन्हे दाखल आहेत। अत्याचार प्रकरणी अटकेत असताना बार्शी सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता। सद्यस्थितीमध्ये तो जामिनावरती असतानाच कुरुडवाडी पोलिसांनी त्याला पुन्हा एकदा अटक केली आहे, ती म्हणजे आर्थिक फसवणूक प्रकरणामध्ये। व्यवसाय आणि उद्योगात भरभराट करण्यासाठी पूजा अर्चा केली पाहिजे असं सांगून त्यानं एका व्यक्तीकडे 2 लाख रुपयांची मागणी केली होती। संबंधित व्यक्तीनं या मनोहर भोसले आणि त्याच्या एका साथीदाराला 50,000 रुपये दिले होते। मात्र आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या व्यक्तीनं कुरुडवाडी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली होती आणि याच प्रकरणी पोलिसांनी आता सध्या मनोहर भोसले याला अटक केली आहे। त्यामुळे आता या त्याच्या तपासामध्ये काय समोर येतंय हे पाहावं लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।